श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती हर 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 महादेव। आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत। या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलेलं आहे, भगवंताने आपली व्यथा अर्जुनाला सांगितलेली आहे। ते म्हणतात, मूढ आणि आसुरी वृत्तीचे लोक माझं भजन करत नाहीत, मला जाणत नाही। तसाच दैवी प्रकृतीचे जे लोक आहेत ते मला जाणतात, माझं भजन करतात, असं अगोदरच्या सत्रात पाहिलं। त्यावेळेस अर्जुनाने भगवंताला प्रश्न केलेला आहे, हे देवा, तुझं विश्वरूप पाहिलेलं आहे, तू सर्वत्र आहेस हे समजलं, तुझ्या विराट स्वरूपाची माहिती घेतली, तू निर्गुण निराकार आहेस हे समजलं, परंतु हे फक्त ज्ञानी जे लोक आहेत त्यांना समजू शकतं। सर्वसामान्य मनुष्य आमच्यासारख्याने अशा तुझ्या विराट स्वरूपाची किंवा निर्गुण निराकाराची भक्ती कशी करावी त्यांना ते समजत नाही आहे। म्हणून सर्वसाधारण मनुष्यानं तुला कशा प्रकारे भजावं, तू कोणत्या रूपात या जगात वावरतोस हे तू सांग, असं म्हटल्यानंतर भगवान म्हणाले, अर्जुना, तू जे म्हणतोस ते बरोबर आहे। सामान्य मनुष्याला माझं हे विश्वरूप किंवा निर्गुण निराकार रूप समजत नाही आहे। ते सांगतो मी या जगामध्ये कोणत्या कोणत्या रूपामध्ये आहे आणि सर्वसाधारण मनुष्याने माझ्या त्या रूपाचं भजन पूजन करावं, त्याची भक्ती करावी। पण तिच्या अगोदर मला तुला काही सांगायचं आहे। मी कसा आहे ते आणखी एक वेळेस सांगतो। भगवान अर्जुनाला ज्ञानाच्या गोष्टी सांगतात आणि मधून आपल्याबद्दल पण सांगतात। म्हणजे मध्ये मध्ये थोडा मी कसा आहे, काय आहे, अशा प्रकारे मधून सांगत असतात। आता भगवान काय म्हणाले, श्री भगवान वाच, पिताहमस्य जगतो माता धाता पितामहा, वेद्यम पवित्रम ओंकार, ऋक् साम यजुर्वेच। भगवान काय म्हणत आहेत, हे अर्जुना, मी कसा आहे, मी पिता आहे, या जगाचा पिता, माता आणि पितामह म्हणजे आजोबा आहे। म्हणजे या जगाचा पिता आहे, माता पण आहे, आजोबा पण आहे, धाता आहे, धाता म्हणजे धारण करणारा आहे, ज्ञेय आहे, ज्ञेय म्हणजे जाणण्याची गोष्ट, जिच्याबद्दल आपण जाणू शकतो, ज्ञान ग्रहण करू शकतो, अशी वस्तू त्याला ज्ञेय असे म्हणतात। मी पवित्र आहे आणि ओंकार आहे आणि मी वेद आहे। वेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अशा प्रकारे भगवान सांगत आहेत। ते काय म्हणतात, मी पिता पण आहे, माता पण आहे, पितामह म्हणजे आजोबा पण आहे, अशा प्रकारे सांगत आहेत। की ते एक मला कहाणी आठवते, महादेव पार्वतीचा लग्नाचा प्रसंग आहे आणि लग्न होण्याच्या अगोदर ब्राह्मण काय म्हणतात, संकल्प करा म्हणतात, वराणा म्हणतात संकल्प करा। आणि त्यावेळेस काय असतं की आपलं जे घराणं आहे सांगावं लागतं, मी कोण, माझे वडील कोण, माझे आजोबा कोण, पणजोबा कोण, हे असं सांगावं लागतं। त्यावेळेस ब्राह्मणाने महादेवाला विचारलं, सांगा म्हणे। संकल्प करून घेतला आणि म्हणाले, नाव सांगा। महादेव म्हणाले, माझं नाव महादेव शंकर। बरं, तुमच्या वडिलाचं नाव काय? आता वडिलाचं नाव काय? तिथे बाजूलाच बसले होते ऋषी काही, आणि मग आता काय करायचं, महादेव आहे जे आहे, महादेवाचा जन्म झालेलाच नाही। महादेव निराकार, निर्गुण निराकार आहे, परंतु लीला म्हणून
त्यांनी ब्रह्मदेवाच्या पोटी जन्म घेतला. ब्रह्मदेवाने संकल्प केला तेव्हा रुद्र जन्माला आले असं कहाणी आहे ते. मग ब्राह्मणाने विचारला, तुमच्या वडिलाचं नाव काय? मग महादेव इकडे तिकडे पाहू लागले, ऋषीकडे पाहू लागले. तिथं बसले होते नारद मुनी. मग नारद मुनी संकेतानं म्हटले, सांगा ब्रह्मदेव माझे वडील. म्हणजे संकेतानेच म्हणाले, असं बोलले नाही. मग महादेव म्हणाले, माझ्या वडिलाचं नाव ब्रह्मदेव. मग आजोबाचं नाव काय? ब्रह्मदेवाचे पिता हे विष्णू आहेत. मग त्यांनी सांगितलं की माझ्या आजोबाचं नाव विष्णू. मग पंजोबा कोण आहेत? तुमचे पंजोबा कोण आहेत? मग त्याने आणखीन ऋषीकडे पाहिलं, नारदाकडे पाहिलं. नारद म्हणाले, त्यांनी संकेत केला, सांगा म्हणे, मीच पितामह, मीच पंजोबा. मग महादेव म्हणाले, मीच पंजोबा आहे. म्हणजे माझ्या वडिलाचं नाव ब्रह्मदेव, विष्णू माझे आजोबा आणि पंजोबा मीच. अशा प्रकारे कहाणी येते. म्हणजे याचा अर्थ असा, इथं श्रीकृष्ण महाराज काय सांगत आहेत, ह्या जगाचा जो माता आहे, पिता आहे, पितामह आहे, मीच आहे. अशा प्रकारे धाता आहे, धारण करणारा आहे, ज्ञ आहे. मी सर्वांना धारण करतो. पृथ्वी जशी सर्वांना धारण करते, सर्व मनुष्याला, सर्व जीवजंतूला धारण करते, तसं मी हा जो परमात्मा आहे या ब्रह्मांडाला धारण करतो. आणि ते काय म्हणाले, मी पवित्र आहे, पुण्यवान आहे, पवित्र आहे आणि ओंकार आहे. मीच वेद आहे, ओंकार. आता शास्त्रामध्ये असा उल्लेख येतो, ज्यावेळेस या ब्रह्मांडाची निर्मिती चालू झाली तेव्हा भगवंतानी प्रथम निराकार निर्विकार भगवंताने प्रथम ओंकार हे रूप धारण केलं. हे साकार रूप ओम जे आहे ब्रह्मदेवाचं परमात्म्याचं ओम जे आहे परमात्म्याचं प्रथम साकार रूप आहे. आता सायन्स, आधुनिक सायन्स पण ह्या विश्वाची निर्मिती कशी झाली याचं वर्णन करतात, बिग बँग थेरी वगैरे. त्यावेळेस प्रथम जो आवाज निघाला, म्हणजे प्रथम का झालं, आवाज निघाला. आता जसं आपण पाहतो भूकंप होण्याच्या अगोदर आवाज येतो, नंतर भूकंप होतं. तशा प्रकारे ह्या विश्वाची निर्मिती होण्याच्या अगोदर एक आवाज आला. बिग बँग थेरीमध्ये असं वर्णिलं जातं, तो आवाज म्हणजेच ओंकार. असं म्हणून परमात्मा श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात की मी ओम आहे. ब्रह्मांडाची निर्मिती झाली तेव्हा जो प्रथम जन्मी आला तो ओम जो आहे तो मी आहे. आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात पाहू आपण. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अर्धनारी नटेश्वरी, जो पुरुष तोची नारी, तेवी मी चराचरी माताही होय. आता अर्धनारी नटेश्वर महादेवाचं एक रूप आहे. अर्धनारी नटेश्वर म्हणजे महादेवाचं एक रूप दाखवलं जातं की अर्धा भाग जो आहे पुरुष आहे आणि अर्धी नारी आहे. जो पुरुष तोची नारी म्हणजे मी पुरुष पण आहे आणि नारी पण आहे. तेवी मी चराचरी माताही हो. तशा प्रकारे मी पुरुष पण आहे, पिता पण आहे आणि माता पण आहे. आणखीन काय म्हणतात ते, ये प्रकृती पुरुषे दोन्ही, उपजली जयाची अमन मनी, तो पितामह त्रिभुवनी विश्वाचा मी. आता भागवतामध्ये उल्लेख येतो प्रकृती आणि पुरुष याचा उल्लेख येतो. ही जी प्रकृती आहे आणि पुरुष म्हणजे भगवान. तर हे कशापासून निर्माण झाले? प्रकृती आणि पुरुष हे परमात्म्यापासून निर्माण झाले आहेत. अमन मनी म्हणजे ज्याला मन नाही, अमन, त्याच्या मनामध्ये ज्यावेळेस संकल्प आला, परमात्म्याच्या मनामध्ये ज्यावेळेस संकल्प आला, अमन
म्हणजे ज्याला मन नाही, परंतु त्याच्यामध्ये एक संकल्प आला, मनामध्ये संकल्प झाला, त्यावेळेस प्रकृती आणि पुरुषाची निर्मिती झालेली आहे. तो म्हणजे प्रकृती आणि पुरुषापासून हे सृष्टी निर्माण झाली असं शास्त्र सांगतं. त्याचा पण पिता मी आहे, या त्रिभुवनाचा विश्वाचा पितामह म्हणजे आजोबा म्हणा, पंजोबा म्हणा, अशा प्रकारचं भगवान सांगत आहेत की मीच या सृष्टीचा दाता आहे, कर्ता आहे, माता आहे, पिता आहे, आजोबा पंजोबा सर्व मीच आहे. अशा प्रकारे भगवान वर्णन करत आहेत आपलं ऐश्वर्य. नंतर ते काय म्हणतात पहा आणखी, पै ब्रह्मबीजा झाला अंकुरू, घोषध्वनी नादाकारू, त्याचे गा भुवन जो ओंकारू, तोही मी गा. आता या ब्रह्म बीजाला म्हणजे या ब्रह्म्याला ज्यावेळेस अंकुर फुटला त्यावेळेस ध्वनी निर्माण झाली, ओंकार. तो ओंकार म्हणजे काय? ओंकार ही जी ध्वनी जी आहे की ब्रह्मबीजाला 4 प्रकारची वाणी सांगतात. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशा प्रकारचे 4 प्रकारच्या वाणी आहेत असं सांगतात. त्या वाणी जी वाणी आहे 4 प्रकारची वाणी, त्याची निर्मिती कुठून झाली? त्या ओंकारापासून झालेली आहे. हे ओंकारच त्याचं भवन आहे. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्या ओंकारेची अकुशी अक्षरे होती अउमकारेसी, जे उपजत वेदेशी उठली तिनी. या ओंकाराच्या कुशीमधून, या ओंकारापासून अउम अशा प्रकारचे अकार उकार मकार असं म्हणतात, अउम ओम यांचे निर्मिती झाली या आकाराची. आणि ह्या शब्दापासूनच नंतर वेदाची निर्मिती झाली. अउमपासून वेदाची निर्मिती झालेली आहे. सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद अशा प्रकारे. म्हणून ऋग यजु सामू हे तिन्ही मने मी आत्मा रामू, एवं मीची कुलक्रमू शब्द ब्रह्माचा. मीच हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद 3 वेद मीच आहे. मी आत्माराम आहे आणि मीच कुलक्रमू शब्द ब्रह्माचा. ह्या शब्दाची जी वंश परंपरा जी आहे, आपण बोलतो 4 वाणीने जे काही आपण बोलतो, आपण जे बोलत आहे त्यांची वंश परंपरा जर मागे गेला तर ओम इथपर्यंत जाते. अशा प्रकारे ओम मीच आहे असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. हे जे वेद आहे आपले शास्त्र सांगतात, हे जे 4 वेद आहेत हे कोणी पुरुषाने लिहिलेले नाही, अपुरुषी आहे असं म्हणतात. म्हणजे कोणी पुरुषाने लिहिलेलं नाही, हे साक्षात परमात्म्यानेच सांगितलेलं आहे. 4 वेद. आणि वेद म्हणजे काय? ज्ञान, मूळ ज्ञान आहे, त्याला वेद म्हणतात. प्रथम शब्द जो ओम आहे तो फार पवित्र आहे, प्रणव म्हणतात त्याला. कोणत्याही मंत्राची, वेद असो, वेदामध्ये बरेच मंत्र आहेत, त्या वेदाच्या मंत्राची सुरुवात जी ओम न होते. जशा प्रकारे आपण पुरुषांना श्री लावतो, आपण म्हणतो ना श्री नारायण, श्री कृष्ण, श्रीराम, श्रीहरी. आणि स्त्रियांना काय म्हणतो? श्रीमती अनुराधा, श्रीमती अनुसया, अशा प्रकारे श्री आणि श्रीमती लावतो. तशा प्रकारे मंत्राच्या मागे ओम लावलं जातं आणि ओमनी सर्व मंत्राची सुरुवात होते. आता आणखीन भगवान काय सांगतात पहा. आणखीन म्हणतात, गतिर्भरता प्रभू साक्षी, निवासा शरणम सुरत, प्रभुवा प्रलयास्थानम निधानम बीजभयम. म्हणजे भगवान काय सांगतात की आपले आणखीन वर्णन करतात, मी कसा आहे. गती म्हणजे कोणती एक वस्तू, प्राप्त वस्तू, जी म्हणजे मी प्राप्त होऊ शकतो. माझं जर भजन केलं तर प्राप्त होऊ शकतो, तर गती म्हणतात. प्राप्त वस्तू आहे. भरता आहे म्हणजे भरण पोषण करणार आहे. या सृष्टीचा भरता म्हणजे भरण पोषण करणार आहे. प्रभू आहे. साक्षी आहे. साक्षी म्हणजे आपण म्हणतो साक्षी आहे. शरणम आश्रयपण आहे. आणि प्रभुवा म्हणजे या सृष्टीचा उत्पत्ती आहे. स्थानम सर्वाचा आधार आहे. निदानम आहे,
विश्रांती स्थान आहे. अशा प्रकारे भगवंत आपलं वर्णन करत आहेत. आता आकाशे सर्वत्र बसावे, वायूने नाव भरी उग्रे नसावे, पावके दहावे वर्षाचे जळे, पर्वती बैसकान संडावी, समुद्रे रेखा ओलांडावी, पृथ्वी भूते वाहावी, हे आज्ञा माझी. म्या बोलविल्या विदू बोलू, म्या चालविल्या सुरी चालू, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाते चाळिता. मियाची नियमिला साता, काळू ग्रासितसे भूता, ये म्हणे या गते पंडसूता, सकळे जयाची. जो ऐसा समर्थू तो मी जगाचा नाथू, आणि गगना ऐसा साक्षी होतो तोही मीच. आता इथे भगवान काय सांगत आहेत? भगवान म्हणत आहेत मीच आकाश आहे, जो सर्वत्र आकाश सगळीकडे मीच आकाश आहे. वायू मीच आहे, अग्नी मीच आहे. अग्नीना जाळावं आणि वायूने हलावं, ही जी गती आहे, वायूची गती किंवा अग्नीला जी दाहकता आहे, आणि वर्षा जी आहे, म्हणजे ढग जे पाऊस पाडतो, हे माझ्यामुळंच. आणि पर्वतानं एका ठिकाणी राहावं, ही जी त्याची जी गुण आहेत हे माझ्यामुळंच आहेत. समुद्रानं आपली मर्यादा ओलांडू नये, पृथ्वीनं सर्वाचा भार व्हावा, हे माझ्या आज्ञेनं सर्व होत असतंय. म्या बोलविल्या वेदू बोली, मी बोलल्यानंतरच वेद बोलतात. सूर्याचं चालणं जे आहे, सूर्याला जी गती मिळते ती माझ्यामुळेच आहे. प्राणवायू वायू जो वाहतो तो माझ्यामुळेच वाहतो, असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. माझ्या आज्ञेमुळंच हा काळ जो आहे सर्वांना ग्रासून टाकतो. अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराज आपलं ऐश्वर्य सांगत आहेत. मी कोण कसा आहे सांगत आहेत. जो ऐसा समर्थो तो मी जगाचा नाथ. मी अशा प्रकारचा समर्थ आहे आणि जगाचा नाथ आहे. आणि गगना ऐसा साक्षी होतो तोही मीच. गगन जसा सर्वाला साक्षी आहे, सर्व क्रियाला साक्षी आहे, अशा प्रकारचं ऐश्वर्य, अशा प्रकारचं भगवंताची लीला आहे, सामर्थ्य आहे. भगवान सांगत आहेत, हे अर्जुना, हे तू समजून घे. मी कसा आहे हे मी तुला थोडक्यात सांगितलेलं आहे. माझ्यामुळं सर्व जग चालतं. ज्या क्रिया या जगामध्ये होतात त्या माझ्यामुळे होतात. आता मी पुढच्या सत्रामध्ये सांगेन की सर्वसाधारण मनुष्याने मला कोणत्या रूपात पाहावं आणि कोणत्या रूपाची पूजा करावी. तू सांगितलास ना की ज्ञानी मनुष्यच तुझं माझं ऐश्वर्य जाणू शकतात, म्हणजे विश्वरूपाची पूजा करू शकतात, किंवा निराकार अहंकार, निराकार निर्गुण निराकाराची पूजा करू शकतात. पण सर्वसाधारण मनुष्याने कशा प्रकारे पूजा करावी ते आता मी पुढच्या सत्रामध्ये सांगतो. मी या जगामध्ये, संसारामध्ये, या सृष्टीमध्ये कुण्या रूपामध्ये आहे आणि लोकांनी, सर्वसाधारण भक्तांनी माझी कशा प्रकारे कोणत्या रूपात पूजा करावी हे मी आता पुढच्या सत्रात सांगतो. हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर हर महादेव. ओम शांती शांती शांती.